नमस्कार सगळ्यांना, कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कशा मग तुम्ही समजेजण बरे हो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत आहो. तर शेजारच्या बिल्डिंगमध्ये वाढदिवस आहे. तर आत्ताच मी डीमार्टमधून आले, सामान घेऊन बाहेरून लई दमलो. तर आता त्यांचा वाढदिवस आहे, बोलूया. तर चला आपण जाऊ. मी आले की भाजीचं पण करा. तर आता मला साडी बिडी घालायचं होतं, आवरायचं होतं. वेळच नाही, स्वयंपाक केली येऊन पण मग भूक लागली आता पोरला बी. त्याच्यानं खुशीची आणि खुशी कुणाकडे जा नाही म्हणून आता इथं ताईकडे गेल्याबरोबर जाते म्हणून ताई इथंच थांबल्या. आता फोटोशूट करू दिना झाले तिनं. तर बाईकडे चालल्या आता कधी येतात का म्हणते, या लोक ना येते. खुशी ह्यांच्याकडेच राहते ह्या ताईकडे. आजी काय पण माय खुशीची घावडे तर मी काय बघा किती करून आजी आहे ती. सगळ्याला घ्यायचंय. फोटोशूट चालू आहे त्यांचं. खुशीचा चेहरा दिसणार. दोघांच्या चेहऱ्यामध्ये खुशीचा ही माऊ आहे. आजी ना, आजी आहे. एवढी तरुण माहिती आजी आहे मग बघा. मम्मीला कर म्हणते, अक्षर मम्मीचं पण कर म्हणते खुशी. पडू द्या चला, पहिला स्टोरेज नाही. क्लॅप 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 क्लॅप. अरे देवा बसली. आसरी इकडे बघ ना. ते का आगे 2 मिनिटं सरका थोडं पाठी मारे.
माय का करावं, नेमका आमच्या टायमालाच इथं गाणं लावलं ह्याच्यावर, साऊंड लावलं होतं ती काय ह्याच्यावर टेपवर. आणि तसं गाणं चलत नाही की ह्याच्यावर. खरं तर मोबाईल दुसरं गाणं हे ते ह्याच्यावर चलत नाही, कारण काय काय यूट्यूब बाबाचे लय नियम आहेत, तर त्याच्यानं मग जमतच नाही. म्हणून मग मी इथला आवाज, मेन जी आवाज होता का ती म्यूट केले. तर आता त्या ताईनं ओवाळल्यावर इथं आले मी ओवाळायला, आणि इथं तिच्या कपाळावर कुंकू लावला, तिची मम्मी पुसलाली आहे. आणि इकडं बघा तिच्या आजीचा डान्स चालू आहे. तर आता मी इथं खुशीला, हिचं नाव खरं तर खुशी नाही म्हणून मला माहीत नव्हतं, खुशी खुशी सगळे म्हणत होते. हिची मम्मी माही म्हणते हिला, बरं आज मला माहिती झाली हिचं नाव माहीर आहे म्हणून. तर हिनं साखर इथं नगं म्हणाल ती, बरं मी बी काय गप्प बसणाऱ्यापैकी नाही बरं का. आता हिला हिचं औक्षण केलं की मग पुन्हा अजून मी हिच्या तोंडात जरा का होणार साखर टाकणार म्हणजे टाकणार. तर इथं आता तिच्या कपाळाला कुंकू जास्त झालं आहे म्हणून तिची आजी आहे की नाही. आता आजी इथं तुम्ही म्हणत असाल एवढी तरुण आजी कसं काय हिची टाकले का तोंडात साखर, तिच्या न कळत तिला खाऊ घातले मी. तर आता इथं ह्या ताईनं लहानपणापासून तिला सांभाळलं. आता त्यांच्या शेजारी, आधी त्यांनी दुसरीकडे राहायला होत्या, तर तिथं बी त्यांच्या शेजारीच राहायला होती माहीची मम्मी ही. मग आता इथं बी येताना त्यांनी शेजारीच आल्या. आता म्हणजे माहीची मम्मी ही वर राहतात आणि त्या ताई खाली राहतात. जी तुम्हाला आता मी पहिल्यांदा दावले का नाही तिथं, तर तिथं राहतात त्यांनी. तर लहानपणापासून त्यांनी सांभाळल्या. आता मस्त त्यांना आनंद झाला, डान्स करलेला आता. तर अशा प्रकारे त्यांचं ही इथं मस्तपैकी एन्जॉयनिंग चालू आहे. आणि इथं भाभी ओवाळायला आता, जी खालीच राहतात त्यांनी. आणि मग मस्तपैकी इथं त्याचं ओवाळून झालं. तर पोरगी राहावंच घरात, प्रत्येकाच्या पोटी एक तर पोरगी असावं. पुरीशिवाय मया राहत नाही तर मी असं म्हणू शकत नाही, कारण मया माझ्या पोरहाला बी लय आहे, बक्कळ जीव लावतात माझी पोरं. एखाद्या टायमाला बघा आपल्याला आजारी जर आपण असलो, आजारी पडलो तर घरातले कामं तसंच राहतात का नाही. पोरगी राहणार झाल्यावर पोरगं असल्यावर, तर माझं तसं नाही, माझे सगळे कामं माझे पोरं करतात, असं मला कधी जाणीव बी होऊ देत नाही. तर इकडे हो का ह्यांचं चालले मस्तपैकी एन्जॉय करलेलं आता ह्यांनी कुणीकीच्या गळ्याला पडून. तर असं तुम्हाला सांगायचा एक उद्देश आहे की प्रत्येक पोरगं तसं नसतंय, आणि पोरगी बी तशी नसते आहे की सगळ्याच पुरवाला मया राहते असं नसते. काय काय पुरी जरा निर्दयी बी राहतात, आणि लगीन झाल्यावर त्यांना कळतं आहे की म्हणजे मया कसं राहते, मायची ही ती नाही असं राहते. बरं माझे पोरं लय भारी आहेत. अख्ख्या लॉकडाऊनमध्ये त्यांना काम सगळं शिकवलेलं आहे, त्याच्यानं कनी स्वयंपाक समजा माझ्या पोरवाला जमते. जसं की आता फक्त भाकरी येत नाही म्हणजे बाकीचं सगळंच येते त्यांना, भाज्या चपाती पुरी भाजी जसलं जी काय म्हणचाल ते समजाच येते. तर आता ही शेवट त्यांचं ओवाळून झालं आहे. आता ह्याच्यानंतर मला वाटतं इथं कोण नाही ओवाळायला बरं का. तर चला मग ही व्हिडिओ मी आता इथंच थांबवते. तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत, तोपर्यंत समजायला बाय बाय.